हॅलो नमस्कार मित्रांनो. तर मागच्या व्लॉगमध्ये जसं आपण इंडियन क्राफ्टचा व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की छोटा व्लॉग होता, पण त्यात सांगितलं होतं मी की नेक्स्ट आता लाँग विकेंड आहे, तर लाँग विकेंडला आपण बाहेर फिरायला जाणार आहे. तर पुण्यातलं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की खूप लोक असे फोटो वगैरे टाकत होते. तर ते स्वामीनारायण मंदिर जे स्टील न वापरता बनवलं गेलं आहे, तर ते बघायचं होतं. तर आपल्या मित्राला घेऊन म्हटलं जाऊया, वीकेंड आहे तर फिरून येऊया. थोडं लांब आहे, त्यामुळं म्हटलं ते ऑटो वगैरे करण्यापेक्षा बाईकवरच निघावं. तर इथं येरवडेच्या रोडला पुढे आल्यानंतर विमाननगरच्या पुढे आपल्याला दिसली ही लॅम्बोर्गिनी उरुस. सगळेच ट्रॅफिकमध्ये थांबलेलं असतात, तशी ही पण अडकली आहे बिचारी. जेव्हा सिग्नल सुटेल तेव्हा पुढे निघूयात, तोपर्यंत वेट करूयात. ब्रिजवरून असे बरेच लोक चालले होते, कारण आज शनिवार आहे. तर बरेच लोकांनी आज रविवार आहे, तर बरेच लोकांनी बाहेर फिरायला असतील, काही कामं असतील, काही फिरायला निघाले असतील. पण गर्दी तर आहे आज रोज. आणि पुढे मनपाजवळ तर आणखी वेळ लागेल आपल्याला, कारण तिथे खूप रस्ते छोटे आहेत, गर्दी पण जास्त असते. तर बघूयात. हा JM रोडला इथं लोक असे डायरेक्ट रस्ता क्रॉस करतात ना, इथं त्यांना झेब्रा क्रॉसिंग नाही दिसत, काही नाही दिसत. वर तर गाडीवाल्यांनी हॉर्न दिला, काय दिला, तर परत त्यांची चिडचिड ऐकून घ्यायची. काकू तर म्हणते की काय तुम्हाला कळत नाही का, काय झेब्रा क्रॉसिंग नाही आणि तुम्ही रस्ता ओलांडताय, दिसतंय समोरून गाड्या येतात आणि गाडीवाल्यांना ओरडतात परत. कॉमन सेन्स नाही आहे ना लोकांना इथं. परत सिग्नल, परत ट्रॅफिक जाम. असे मोकळे रोड असले ना, मग कसं निवांत वाटतं गाडी चालवायला. ट्रॅफिक नाही आहे, काय नाही आहे, एकदम साईडनं असे हिरवीगार साडी आहे, फ्रेश हवा आहे, रोड स्वच्छ आहेत. म्हणजे खूप कमी रोड आहेत असे पुण्यामध्ये की जे असे मोकळे दिसतील. आता आपण जवळपास पोचलो आहे नरेमध्ये. इथून थोडंसं 2 किलोमीटर असेल बहुतेक. तर हायवेने आपण पुढे निघून आलो आहे. पुढे दिसतंय नाव स्वामीनारायण मंदिर. तर गाडी पार्किंगला जाऊन आपण पोचलो आहे मंदिरामध्ये. बघताय ना पुढे गर्दी कशी आहे, इतके लोक येतात ना. म्हणजे मला नाही माहिती खरोखर बघायला येतात मंदिर की असंच फेमस झालं आहे म्हणून सगळीकडं बरेच लोक नुसते फक्त सहलीसाठी इथे येतात. माहीत नाही, आता आतमध्ये गेल्यानंतर कळेल आपल्याला. अजून उजेड आहे, आपण संध्याकाळी 4-4:30च्या आसपास, 4-4:30 वाजून. तर इथं शूज इथंच काढून ठेवायचे आहेत लोकांना. एखादा की नाही बघा, शूज पुढंपर्यंत अशी लाईन लावली आहे शूजची. पण इथं काहीतरी बोर्ड लावला आहे, काय लावलं आहे ते बघू. बरेच लोक निवांत बसलेले दिसत आहेत, बहुतेक लाईन नाही आहेत, लगेच दर्शन घेऊन माघारी आले. तर काहीतरी नो म्हणून बोर्ड लावला आहे. इथं लिहिले आवारा सक्ता मनाई आहे. असभ्य कपडे, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, कॅमेरे, कोणत्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक पिशव्या, उपकरणे, धूम्रपान, मद्यपान, पाळीव प्राणी, नारेबाजी, अपशब्द, बाहेरील पेये आणि खाद्यपदार्थ, म्हणजे इथलेच पेय घ्यायचे, यांचे
स्टॉल आहेत आणि ह्यांचेच आउटलेट आहेत, तिथूनच घ्यायचे. बाहेरील खाद्यपदार्थ वगैरे काही चालणार नाही. प्रेमवती नावाचे यांचे स्टॉल आहेत, आता येताना बघितलेलं. तर फोटोग्राफी अलाउड नाही तर सगळे लोक तेच करतायत. सगळे जिथं बघावं तिथं एक तर रील काढायचे चाललेत, व्हिडिओ काढायचे चाललेत, नाही तर फोटो काढायचे चाललेत. जे करू नका सांगितलेलं असतं तेच करणार. आपण पण आता व्हिडिओ काढतोच आहे म्हणा, पण आतमध्ये जाताना कॅमेरा ठेवून देणार आहे. त्यांनी जे सांगितलं ते रूल पाळायचे. लहान पोरांचं बरं असतं ना, यांना अशी पब्लिसिटी किंवा असं काही फेमस व्हायचं आहे, कुणाला दाखवायचं असं काय नसतं. बिनधास्त आपलं जिथं जाईल तिथं एकच काम, खेळत राहायचं, फक्त उड्या मारत राहायचं, इकडं तिकडं पळायचं. बाकी कॅमेऱ्याचं लेन्स स्टॅबिलिटी खूप भारी आहे, कुठेच असं डिस्टॉर्शन नाही आहे, कुठे नॉईस दिसत नाही. इथं फाउंटन होता बहुतेक, त्यांनी बंद केलेलं आहे. इथं काहीतरी कार्यक्रम आहेत बहुतेक, त्यामुळे त्यांनी लावलेले स्टेज तिथे. तर आपण दर्शन घेऊन बाहेर आलो. आतमध्ये मूर्त्या खूप मस्त आहेत. म्हणजे त्यांनी असं वाटलं की राजस्थानी पद्धतीची जी शिल्पकला आहे ना, तिकडच्या टाईपच्या मूर्त्या वाटल्या. मस्त आहेत, पण ते फोटो वगैरे काढू देत नाहीत. आणि जसं बाकीकडं असतं की एवढं हे करा, तेवढं पैसे द्या, तर त्या टाईपचं आहे. म्हणजे जर पैसे दिले, पावती फाडली, मग अभिषेक करा, हे करा, तुमचं दैनंदिन अभिषेकासाठी, पूजासाठी, सेवेसाठी, वार्षिक देणगी वगैरे असं पण भरपूर आहे. तर मंदिर आहे, मग भारतात असं असतं. बाकी मंदिराचं बांधकाम तितकं मस्त आहे की म्हणजे वाटत नाही की विदाऊट स्टील एवढं मोठं स्ट्रक्चर, इतकं कोरीव काम वगैरे सगळं इतक्या इझिली, म्हणजे इतक्या स्टेबल पद्धतीने बांधता येईल. आणि त्याच्यावरचं जे तुम्ही नक्षीकाम बघितलं ना, तर तुम्हाला लक्षात येईल की किती सुंदर नक्षीकाम आहे. ह्या अशा वेगवेगळ्या मूर्त्या त्यांनी त्यात कोरलेल्या आहेत. आणि प्रत्येक मूर्तीच्या खाली अशी खालच्या साईडला जर तुम्ही बघितलं, ह्या खिडक्या पण जाळीच्या आहेत, जाळीदार नक्षीकाम आहेत. आणि तिथून खाली जिथं मंदिराचे खांब आहेत आणि असे जरोग्याच्या खिडक्या आहेत, तिथं बघितलं तर अशा मूर्त्या आहेत. त्याच्यावरती नाव आहेत. हा एकलव्य आहे, इथे भक्त प्रल्हाद आहेत, नारद मुनी आहेत, महर्षी अष्टावक्र आहे. असे जे ह्याच्यातले पुराणातल्या व्यक्ती आहेत, पुराणकथांमधले, त्यांचं भक्त रोहितदास, भक्त कबीर, म्हणजे कृष्णाच्या रिलेटेड आहेत किंवा महाभारताच्या रिलेटेड आहेत, असं काहीतरी. सूरदासजी मस्त आहे. म्हणजे कारागिरांची कसब मस्त आहे. त्यांनी बांधलं आहे मस्त, त्यांनी मेंटेन केलं आहे चांगलं. म्हणजे असे कुठे तुम्हाला अशी कचरा वगैरे दिसणार नाही. शांतपणे तुम्हाला सांगतील कचरा करू नका, गोंगाट करू नका. आतमध्ये गेल्यानंतर पण ते सगळेजण सांगत राहतात मोबाईल काढू नका, मोबाईल दप्तर वगैरे येते. अशी कुठं उद्धटपणा दिसणार नाही मला की ते हे करायचं ते करायचं. गर्दी बघा तुम्ही आता, जसं संध्याकाळ होते ना तशी गर्दी वाढते, लोक बाहेर आलेले. आणि स्ट्रक्चर बघा, हाईट किती आहे आणि म्हणजे त्याचा स्लोप खाली असं एकदम मोठ्या आकारे आणि वरती असं निमळत होत गेलं नाही. सपोर्टिंग स्ट्रक्चर त्यांचं म्हणजे प्लॅनिंग खूप मस्त बनवली आहे त्यांनी. सनसेट होतो आहे मागं बॅकग्राऊंडला आणि हे मंदिराचं फोरग्राऊंड आहे. काय एकदम सिनेमॅटिक वाटतं ना, की असे झेंडे वगैरे हवेत फडकत आहेत वरती, कळस आहे मंदिराचा, आणि असं एकदम विंटेज एखाद्या मूवीमधल्यासारखं हे मंदिर बनवलं आहे. म्हणजे त्याचं कलर वगैरे काही नाही आहे, हे ओरिजिनल सँडस्टोन स्ट्रक्चर आहे, त्यामुळं बघायला पण तितकंच आकर्षक वाटतं आहे. त्या अर्ध्यापेक्षा जास्त लोक तर फोटो काढायला चालेत, मंदिराकडे कोणाचं लक्ष नाही आहे. मंदिरातले बारकावे किती जण बघतात नाही माहिती आहे, पण त्यांनी बारकावे लक्षात ठेवून बरंच सगळे काही बनवलं आहे. जसं सनसेट जाईल ना, तिथं लाईट चालू होतील. लाईट चालू झाल्यानंतर आणखी
सुंदर दिसेल मंदिर. आपण ते टाईम लॅप्स काढूयात थोड्या वेळाने, तोपर्यंत बघूयात मंदिर सगळं. इथं कळसांचं बघितलं ना तर कितीतरी शिखर आहेत मंदिराला, म्हणजे 6-7 काहीतरी. प्रत्येक शिखरावरती कळस वेगवेगळे आहेत आणि एक मोठा कळस आहे असं बघितल्यानंतर तुम्हाला दिसेल. आणि त्याच्यावरती साईडला पण त्या कळसाचं काहीतरी उभं केलेलं आहे. आणि म्हणजे माहीत नाही त्यांचा काय त्याच्यामध्ये ट्रॅडिशन वगैरे काहीतरी आहे, परंपरा आहे त्यांची, पण माहीत नाही त्याची तर आहे उभं. पण मस्त आहेत मंदिराची शिखरं, पण त्यांनी अशी डोम स्ट्रक्चरमध्ये बनवता. काही डोम स्ट्रक्चर आहेत आणि काही अशी आपले हेमाडपंथी आपण म्हणतो ना त्या टाईपची शिखरं आहेत. आता हे काळाचं व्हिडिओ त्यावेळेला एक आजोबा आले, लिटरली त्यांनी म्हणजे मोबाईल हातातून हिसकावून घेतला. म्हणजे आतले लोक मंदिरातले जेवढे शांत वाटत होते ना, की त्यातला एकच हा एवढा माणूस असा एकदम व्हायलंट वाटला मला लिटरली. म्हणजे असं मी सांगतोय की आजोबा ठीक आहे, एवढे लोक फोटो काढत आहेत, मी फक्त बघतोय. नाही व्हिडिओग्राफी अलाउड नाही, मंदिराची परमिशन घ्यायला लागते. म्हटलं व्हिडिओग्राफी नाही करत आहे मी फक्त बघतोय की झूमकडून कुठले काय कुठं ते मूर्तीत वगैरे. नाही बाहेर जाऊन बघा, इथं अजिबात थांबायचं नाही, इथं गर्दी होते. एकट्या माणसाने किती गर्दी होणार आहे. तरी पण मी बंद केलं. फक्त एवढे ज्या मूर्त्या होत्या त्यांचे व्हिडिओ काढायचे होते. हे रामायणातल्या सगळ्या मूर्त्या आहेत, वाल्मिकी, कौशल्या, हे भरत, लक्ष्मण, दशरथ, वरती हनुमान, श्रीराम, सीता, ते पण मूर्ती आहेत. आता अंधार पडतोय, आता टाइमलॅप्स काढूया आपण.
आता लाईट लागल्यानंतर किती मस्त दिसते बघा. ही गणपतीची मूर्ती अशी तिकडच्या म्हणजे त्या भागातल्या शिल्पकलेची उभी मूर्ती आहे गणपतीची. आणि बऱ्याच ज्या बाकीच्या मूर्त्या आहेत त्या पण अशा पुराणकथांमधल्या आहेत, व्यक्तिमत्व आहेत. महाभारत रामायण त्यातले लोक आहेत. रामाशी संबंधित कृष्णाशी संबंधित अशा मूर्त्या त्यांनी बनवल्या आहेत. म्हणजे राम सीताची मूर्ती दिसेल तुम्हाला, राधाकृष्णाची मूर्ती दिसेल. आणि बाकीचे बरेच लोक म्हणजे बरेच व्यक्ती आहेत की त्यात तुम्ही असे वाचले असेल नसतील वाचलेलं ते सुद्धा तुम्हाला इथं असे बघायला भेटतील वगैरे. आणि खूप असे उठावदार असं काम म्हणजे आकर्षक मूर्ती आहेत ते सगळ्यांना एकदम असं एकदा मूवीमधलं चित्रपटामधलं सगळं दिसतंय ना, एखादा महाल वगैरे असं त्या पद्धतीने. तर बघूयात आपण मूर्ती आणि मग निघूयात. दर्शन तर आपलं झालेलं ऑलरेडी.
तर हे होतं स्वामीनारायण मंदिर. आपण पुढच्या व्लॉगमध्ये असंच कोणत्या तरी नवीन ठिकाणी जाऊयात आणि तुम्हाला ते दाखवूयात. तर त्यासाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करा. कारण सबस्क्रायबर वाढले तर रीच वाढेल व्हिडिओचा आणि मलासुद्धा नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येता येतील. तोपर्यंत बाय, भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये.